मी गेले 4-5 दिवस या सगळ्या कंप्लेंटवर काम करतो आहे. त्यातून असं लक्षात आलं की अनेक कॉलेजेसमध्ये ट्यूशन फी ते घेत नाही आहेत, पण अदर फीज जे असतात त्या आपण काय माफ नाही केल्या ना. गॅदरिंग फी, मॅगझिन फी, जिमखाना फी. तर तोही फरक बघण्यासाठी आज सकाळीच मी आमच्या माझ्यासहित 10 अधिकाऱ्यांचं एक हे काय म्हणूया आपण टास्क फोर्स घोषित केला आहे. आधी तर कडक GR काढला आहे की जे ॲडव्हान्स फी मागतील त्यांची संलग्नता ॲफिलिएशन आम्ही रद्द करून टाकू. मग त्याच्यातून 90% प्रश्न संपले. बरं, त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही संस्थाही विचार करू ना, तुम्हाला कॉलेज चालवायचं आहे. मग आम्ही त्यांना बँकांचं लोन ऑफर केलं विदाऊट मॉर्गेज. त्यांना घाणवट द्यावी लागणार नाही संस्थांना, की आमच्याकडून जेवढे पैसे मिळायचे ते समजा डिसेंबरात येणार असतील, ऑक्टोबरात येणार असतील, यावेळेला आम्ही सप्टेंबरात देणार पैसे आहेत आमच्याकडे, पण कधी कधी डिसेंबर उजाडतो, तर तेवढा काळ तुम्हाला बँका लोन देतील आमच्या गॅरंटीवर. अकाउंट वेगळं काढायचं, त्याच अकाउंटला मग आम्ही भरणा करू. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असं GR काढून कॉलेजेस काही डिसिजन घेऊनही ऐकत नसतील तर आता आम्ही 10 जणं बाहेर पडतो. आणि समजा आमचे स्टेटचे सेक्रेटरी असतो की पुण्यात जाणार, मी मुंबईत जाणार, माझे PS खानोलकर औरंगाबादला जाणार. आणि दिवसभरामध्ये 7-8 कॉलेजमध्ये कळवून, आम्ही काही छापेबी मारणार नाही, कळवून येणार, किंवा आम्ही येण्यापूर्वी हे सगळं करेक्ट व्हायला पाहिजे. अदरवाईज ऑन स्पॉट सगळ्यांना अधिकार असतील की त्यांचं ॲप्लिकेशन रद्द करून टाकायचं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सर्वमध्ये काही टोल फ्री नंबर ज्या मुलींना अडचणी आहेत की ज्या प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत येऊ ही कल्पना चांगली आहे, त्यांच्यापर्यंत जाणार नाही. ही कल्पना चांगली आहे. माझ्या नंबरवर खूप SMS येतात, ते मी सेव्ह करतो. रात्री त्यातल्या बऱ्याच जणांशी बोलून काय प्रॉब्लेम आहे असं समजून घेतो. पण टोल फ्री नंबर ही कल्पना चांगली आहे. मी गाडीत बसल्या बसल्या माझ्या ऑफिसला सूचना देतो. मुलांचा हा प्रॉब्लेम आहे तो, आणि मुलींनी आपल्याची ओवाळणी केलेली आहे, राखी बांधलेली आहे, नक्की काय संकल्पना होती, तुम्ही काय त्यांना उत्तर दिलेलं? माननीय एकनाथजींच्या वाढदिवसानिमित्ताने ह्याच जळगाव विद्यापीठात एका प्रश्नाला उत्तर देताना मी घोषणा केली होती. आता ती घोषणा ही स्पॉन्टेनियस नव्हती, त्याचं प्रिपरेशन झालं होतं की महाराष्ट्रातल्या 642 कोर्सेसना मुलींना 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न पालकांचं असेल तर निम्मी फी होती, निम्मी सरकार भरायचं, जवळजवळ ती 900 कोटी भरायचं. तर अजून 900 कोटीची प्रोव्हिजन करू, पण मुलींची 100% फी सरकार भरणार अशी घोषणा मी केली. आणि काळाच्या ओघामध्ये त्याची कॅबिनेट नोट तयार होऊन त्याची अर्थसंकल्पीय घोषणा होऊन फायनली GR निघाला. गावोगाव त्याचं एक मोठं समाधान मुलींमध्ये आहे, कारण घरामध्ये जर मुलगा आणि मुलगी शिकणारी असेल तर मुलीच्या शिक्षणावर कुऱ्हाड पडते. ए बाई तू बस घरी, मुलाचं होऊ देत. आता फी नसल्यामुळे मुली आपल्या पालकांशी आर्ग्यू करतात की आता फी भरावं लागत नाही, तुमचं काय म्हणणं आहे. आणि त्यामुळे गावोगाव असं उत्स्फूर्त स्वागत होत आहे. मला त्याचा संकोच असतो, कारण हा माझ्या आनंदाचा विषय आहे आणि हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे. पण त्यांना मात्र असं वाटतं की नाही, तुम्ही खूप मोठी निर्णय सरकारने केला आहे. त्यामुळे त्या आज राखी बांधायला ॲडव्हान्समध्ये आलेल्या आहेत. मी आनंद व्यक्त करताना त्यांना असं म्हटलं की मुलींनी थोडा आपल्या अडचणीवर निबंध लिहून आम्हाला पाठवावेत. आणि मी उदाहरण दिलं की शालेय विद्यार्थिनींनी काहींनी मला पत्र लिहिलं आहे की आमच्या गावाला बस येत नाही, तर 8-8, 10-10 किलोमीटर आम्ही शाळेला चालत जातो. हे रिस्की आहे, म्हणून मग बस सुरू नाही करता येणार 5 पॅसेंजरसाठी. प्रायव्हेट एजन्सीला काही काम देता येईल का, ह्यावर आम्ही शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विचार करतो. तर ते आव्हान मी त्यांना केलं. दादा, या ठिकाणी आपण बघितलं की मुलींनी शिक्षण मोफत म्हणून स्वागत केलं आपलं, पण वस्तुस्थिती जर पाहिली तर अनेक महाविद्यालय ते फी मागतायत, अनेक विद्यार्थ्यांची फी नाही म्हणून प्रवेश मिळत नाहीये. अशांसाठी काय? मी गेले 4-5 दिवस या सगळ्या कंप्लेंटवर काम करतो आहे. त्यातून असं लक्षात आलं की अनेक कॉलेजेसमध्ये ट्यूशन फी ते घेत नाही आहेत, पण अदर फीज जे असतात त्या आपण काय माफ नाही केल्या ना. गॅदरिंग फी, मॅगझिन फी, जिमखाना फी. तर तोही फरक बघण्यासाठी आज सकाळीच मी आमच्या माझ्यासहित 10 अधिकाऱ्यांचं एक हे काय म्हणूया आपण टास्क फोर्स घोषित केला आहे. आधी तर कडक GR काढला आहे की जे ॲडव्हान्स फी मागतील त्यांची संलग्नता ॲफिलिएशन आम्ही रद्द करून टाकू. मग त्याच्यातून 90% प्रश्न संपले. बरं, त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही संस्थाही विचार करू ना, तुम्हाला कॉलेज चालवायचं आहे. मग आम्ही त्यांना बँकांचं लोन ऑफर केलं विदाऊट मॉर्गेज. त्यांना घाणवट द्यावी लागणार नाही संस्थांना, की
की आमच्याकडून जेवढे पैसे मिळायचे ते समजा डिसेंबरात येणार असतील, ऑक्टोबरात येणार असतील, यावेळेला आम्ही सप्टेंबरात देणार पैसे आहेत आमच्याकडे, पण कधी कधी डिसेंबर उजाडतो, तर तेवढा काळ तुम्हाला बँका लोन देतील आमच्या गॅरंटीवर. अकाउंट वेगळं काढायचं, त्याच अकाउंटला मग आम्ही भरणा करू, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. असं GR काढून प्रो कॉलेजेस काही डिसिजन घेऊनही ऐकत नसतील तर आता आम्ही 10 जणं बाहेर पडतो आणि समजा आमचे स्टेटचे सेक्रेटरी असतो की पुण्यात जाणार, मी मुंबईत जाणार, माझे PS खानोलकर औरंगाबादला जाणार आणि दिवसभरामध्ये 7-8 कॉलेजमध्ये कळवून, मी काही छापे बी मारणार नाही, कळवून येणार किंवा आम्ही येण्यापूर्वी हे सगळं करेक्ट व्हायला पाहिजे. अदरवाईज ऑन स्पॉट सगळ्यांना अधिकार असतील की त्यांचं ॲप्लिकेशन रद्द करून टाकायचं. या संदर्भामध्ये काही टोल फ्री नंबर ज्या मुलींना अडचणी आहेत की ज्या प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत येऊ ही कल्पना चांगली आहे, त्यांच्यापर्यंत जाणार नाही, ही कल्पना चांगली आहे. माझ्या नंबरवर खूप SMS येतात, ते मी सेव्ह करतो, रात्री त्यातल्या बऱ्याच जणांशी बोलून काय प्रॉब्लेम आहे असं समजून घेतो. पण टोल फ्री नंबर ही कल्पना चांगली आहे. मी गाडीत बसल्या बसल्या माझ्या ऑफिसला सूचना देतो. आता काल तुम्ही उद्धव ठाकरेंच्या भाषणावर बोलले होते की टीट फॉर टॅट जरची वेळ आली तर असं बोलले होते. त्यावर अंबादास दानवे मी हेही म्हटलं होतं की आम्ही जुने मित्र आहोत, त्यांना मी आव्हान करतो की असं बोलणं हे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आवडत नाही. तुम्हाला बातमी टीट फॉर टॅटची असली तरी मला मात्र महाराष्ट्रामध्ये संवाद साधायचा असल्यामुळे शेवटी मी असं म्हटलं की बाबा तुम्ही हे फार वेळ बोलत राहिला तर आमचाही कार्यकर्ता काही स्वस्त बसणार नाही. टीट फॉर टॅट हाही शब्द माझा नाही. अंबादास दानवे बोलले याच्यावर की तुम्हाला पण कार्य करावं लागेल बस. कोणाला कार्य करावं लागेल, तुम्हाला का सोडायचं असं कोणाला? मला? भाजपला. मग का म्हणजे काय? अंबादास दानवे माझे मित्र आहेत का असं म्हणाले? काय तुम्ही बोलले होते ना काल उद्धव ठाकरेंच्या भाषणावर हां की टीट फॉर टॅट झालं तर केवढ्याला पडेल बा असं. हो हो त्याच्यावर अंबादास दानवे बोलले की मग यावर आरेला कार्य जर झालं हो तर मग तुम्हाला का सोडायचं? आरेला कार्य झालं तर कशाला तुम्हाला? नाही, मला त्यांचे काय वाक्य न समजता तुम्ही वर्तमानपत्रवाले असे आहात, पूर्ण आपल्याला पाहिजे तो अर्थ काढता आणि मी खूप हुशार राजकारणी आहे, त्यामुळे मी तुमच्या चक्रात सापडणार नाही. अंबादास दानवे मित्र आहेत, गाडीत बसल्यानंतर विचारतो की अरे बाबा मला तुझ्यावर बोलायचं आहे, तू काय म्हणाल ते सांग. नागपूरमध्ये भाजप युवा मोर्चाने बॅनर दिले आज. हां ते फडणवीस आणि देशमुखांचा जो वाद सुरू आहे त्याच्यावर बॅनर लागलेले आहेत. त्या बॅनरवर असं लिहिलं आहे की फडणवीस जे आहे ते विकास वृत्ती आहे तर देशमुखांची वसुली बुद्धी असे बॅनर लागलेले आहेत. म्हणजे काय चुकीचं काय? चुकीचं काहीच नाही ना. हे बघा, टाळी एका हाताने वाजत नाही आणि अंडा आधी की कोंबडा आधी ते महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू द्या. सुरुवात कोणी केली याचा शोध घ्यायला लागेल. हे बंद करा. महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीच, सर्वसामान्य माणसाला आवडत नाही. लोक करता करता मतदानाला बाहेर पडणं बंद होईल आणि हे दोघांनाही लागू आहे, आम्हालाही लागू आणि त्यांनाही लागू आहे. पण सुरुवात कोणी केली हे काढा ना. 33 महिन्याच्या गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही कसं एकेकाची वचपा काढत होतात. कोणीतरी केतकी कुलकर्णी एखाद्या ट्विट करते ते महिना तिला जेलमध्ये ठेवतात आणि त्यामुळे अशा प्रकारे खुन्नसने वागण्याच्या ह्या महाराष्ट्राचा जो गुणधर्म नव्हता, परंपरा नव्हती, ती तुम्ही सुरू केली. ही कुठेतरी स्टॉप करायची असेल तर सगळ्यांनी एखाद्या नितीनजी गडकरींसारख्यांच्या बरोबर की ज्यांना सगळेच मानतात, पवारही मानतात आणि उद्धवजी मानतात, आमचे तर सगळेजण आमचे ते गुरु म्हणून मानतात, अशांच्या बरोबर बसा आणि ठरवा की काय शब्द वापरायचे. दांडा काय वापरता आणि ढेकून काय वापरता आणि टरबुजा काय वापरता? मग काय आमच्याकडचा शब्दसंग्रह कमी आहे काय? चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.